इंग्लिश मध्ये हेड, काटा लक्षात इंग्लिश मध्ये टेल. मग हेडचा एच आणि टेलचा टी. काटा काटा टी, काट्या काटा 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 काटाचा टी लक्षात ठेवा. छाप्याला एच. मग नंबर ऑफ एच किती आला? 2. एक नाणे फेकले असता. 1 कॉइन टॉस्ड. यस शंभर स्पेस यस बरोबर महिरपी कंसात नमुना अवकाश लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यात इव्हेंट म्हणतील छापा मिळणे. काय म्हणतील? छापा मिळणे. गेटिंग हेड. मग काय आहे? ए बरोबर महिरपी कंसात नंबर ऑफ एक केला कळत सगळ्याला. आता इथं तुम्हाला म्हणले 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 नाणी फेकली असता. नमुना अवकाश कसा येणार? यस बरोबर महिरपी कंसात 2 नाणी फेकली असता. सेम वाले कळतं तुम्हाला? 2 कॉइन्स आर टॉस्ड. यस बरोबर महिरपी कंसात दोन्ही नाण्यावर एच एच चिल्लर, टी टी चिल्लर, एच टी चिल्लर. चिल्लर म्हणजे कोमा. परत हे उलट टी एच महिरपी कंस पूर्ण. नंबर ऑफ एच बरोबर किती झाले? 1 2 3 4. कळत सगळं. ह्याच्यात घटना म्हणतील ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी एक छापा. इव्हेंट ए. इव्हेंट ए काय सांगितले? ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी एक छापा. ओके. मग कोण सांगते काय करणार? मग ए बरोबर महिरपी कंसात ॲटलिस्ट शब्दाला, कमीत कमी शब्दाला किती पैसे वापरायचे? तुम्ही कमीत कमी एकच नोट मागितली, एक एच. मग 2 दिला नको म्हणतात. चालेल का नाही? ओके. एच एच हे चालेल का? टी. तुम्हाला कमीत कमी एक एच पाहिजे, हेड छापा पाहिजे. इथं छापा एक भी नाही दिला तुम्हाला तर चालेल का? नाही चालेल. तिला यायचं का? नाही. एच टी चालेल. एक आहे ना, एक एच आहे म्हणून चालतंय. एच टी टी एच एक एच आहे का? कमीत कमी एक मागितलंय तुम्ही. कमीत कमी एक ॲटलिस्ट 1 हेड आहे ना, 1 हेड चालते. टी एच कमी लागते कंप्लीट. नंबर ऑफ किती येणार? 1 2 3. त्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणलं तर, संभाव्यता काढा म्हणलं तर सांगा सूत्र. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस 3 चे 4. कळलं सगळ्यांना? आता तुम्हाला म्हणतील असं ॲट मोस्ट 1 हेड. ॲट मोस्ट, ॲटलिस्टच्या जागेला ॲट मोस्ट आलं. कमीत कमीच्या जागेला जास्तीत जास्त आलं. जास्तीत जास्त 1 हेड, ॲट मोस्ट 1 हेड, जास्तीत जास्त एक छापा. तो त्याच्यापेक्षा जास्त छाप नाही चालत. एक पेक्षा जास्त छापा चालत नाही. मग एक पेक्षा जास्त छाप किती? 2 आहेत. इथंच एक फक्त. अजून दुसरीकडे कुठे आहे का एक पेक्षा जास्त? हा, नसलं तरी चालत, पण एक पेक्षा मोठं नको. ॲट मोस्ट 1 हेड, एक पेक्षा जास्त छापा चालणार नाही. मग तुम्हाला हे पण चालेल, हे पण चालेल, हे पण नसलं तरी चालेल, आणि असलं तर जास्तीत जास्त एकच असतं. कळलं सगळ्यांना? म्हणजे टी टी एच टी टी एच. कळलं सगळ्यांना? ॲट मोस्ट आलं की त्याच्यापेक्षा जास्त नको, नसलं तरी चालेल. आणि लक्षात? हा. आता तुम्हाला म्हणतील 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 नाणी फेकली असतात. 3 कॉइन्स आर टॉस्ड. 3 नाणी फेकली. मग सांगा नमुना अवकाश. यस बरोबर महिरपी कंसात 3 नाणी म्हणल्यावर 3 वेळा एच. 3 कॉइन आहेत मग 3 वेळा एच एच एच. परत डबल एच टी. मी सांगतो तसंच लिहा. सॅम्पल स्पेस. तुम्हाला शाळेत इतर कुठं काही सांगतील, पण मी सांगतो ते टेक्निकने सांगतोय. इव्हेंट लिहायला तुम्हाला सोपं जाईल अशा हिशोबाने मी सांगतोय, म्हणून मी सांगतो तसं लिहा. 3 वेळा 3 ना कॉइन आहेत ना, 3 आणि 3 वेळा एच. परत डबल एच टी. हेच उलट सांगा. परत कॉमा दिला, परत टी डबल एच. हेच उलट लिहायचं. इथं अगोदर टी लिहायचं आणि नंतर डबल एच.
कळतंय का? पहिल्यांदा एच 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 टी ना, परत डबल एच टी केलं, परत हेच उलट होते काय? पहिल्यांदा टी द्यायचं नंतर डबल एच. आता मध्ये टी टाका, इथं कॉमा द्या, एच टी एच कॉमा. आता जिथं एच दिसतोय तिथं टी, म्हणजे काय? ह्याच्या खाली बघा इथं कॉमा दिला, आपण बाहेर दिवस पूर्ण नाहीये, याच्या खाली मध्ये एक वर सोडून टी टी टी, एच दिसला की टी, कॉमा दिसला की कॉमा. इथं एच दिसतोय म्हणजे की टी, एच दिसला की टी, वरती टी दिसला की खाली एच, कॉमा दिसला की कॉमा. जिथं टी दिसतोय तिथं एच, जिथं एच दिसतोय तिथं टी, जिथं एच दिसतोय तिथं टी, सरकार दिसतोय की सरकार. एच दिसला की टी, टी दिसला की एच, एच दिसला की टी, माझ्या बिकम्स कळलं का? एच दिसला की टी आणि टी दिसला की एच खाली, टी दिसलं की एच, एच दिसलं की टी, एच दिसलं की टी, टी दिसलं की एच, आणि मग बाहेर बिकम्स कधी 3 coins are tossed. 3 नाणी एकाच वेळी फेकली. सायमल्टेनियस शब्द येईल एकाच वेळी, नाही तर नाही. हां, असं येऊ शकतो. 1 coin thrice, थ्राइस म्हणजे 3 वेळा फेकलं, म्हणजे असं 100 वेळेस. एक नाणं 3 वेळा फेकले असतात, हेच लिहायचं. 3 वेळा महत्वाचा शब्द आहे हेच. मग नंबर ऑफ इयर्स किती आहे सांगायचं? नंबर ऑफ इयर्स 1 2 3 4 5 6 7 8. ऍड केलं त्याच्यामध्ये. आता याच्यात इव्हेंट विचारला जातील बघा. आकडा 1 टाकतील दिसतो, कमीत कमी 2 काटा मिळणे, सेमले ऍटलीस्ट 2 टे, ऍटलीस्ट 2 टे. मग कोण सांगते काय करावं लागेल तुम्हाला? ऍटलीस्ट 2 टे. कोण सांगते काय करणार? ऍटलीस्ट 2 टे. मगाशी सारखंच आहे सगळं इथं, आपण जसं वापरलं मागा तसंच आहे. सांगा बरं भाऊ कसं करणार? सांगा. ह्याला फक्त इव्हेंट लक्ष दिले का? बघा 5.4 मध्ये कुठंच इव्हेंट लक्ष दिलं नाही. अशा वेळेस करायचं काय? तर बघा सुरुवात, कंडिशन फॉर इव्हेंट ए किंवा लेट ए इज द इव्हेंट, लेट ए इज द इव्हेंट. आता हे वाक्य आहे कसं लिहायचं? ऍटलीस्ट 2 डे. सेम मराठीमध्ये वाले समजा ए ही घटना. हे वाक्य आहे कसं लिहायचं मराठीतलं? कमीत कमी 2 काटा मिळणे. ओके. मग ए बरोबर मेहनती कंसात कमीत कमी 2 काटा पाहिजे, ऍटलीस्ट 2 टे. कमीत कमी म्हणले की पैसे आठवायचे, कमीत कमी 2 काटे पाहिजे. काटा लक्षात की कमीत कमी 2 पाहिजे. काय पाहिजे? 2 काटे नाही घ्यायचं, ऐकायचं नाही. मी तर एक वचन नाही, नको 2 पाहिजे कमीत कमी, नको आम्हाला. ऍटलीस्ट कमीत कमी 2 पाहिजे. ओ 3 दिलं तर हल्लंय असतं. एक नंबर, छान. म्हणजे हे लिहायचं ए बरोबर आहे, इथे यस नाही, यस लिहिलेला बरोबर आपण शांत स्पेस. ए बरोबर मध्ये किंवा टी टी टी. कमीत कमी तुम्ही 2 महिने 2 दिले तरी चालते. टी टी यस. माहिती आहे का? 2 आहेत का नाही कमीत कमी काढले यस टी टी. अजून हे काय 2 काढे आहेत नाही तर ऍटलीस्ट 2 टेन आहेत ना? टी यस टी. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. नंबर ऑफ एक देणार रे 4, आणि त्याची प्रोबॅबिलिटी काय म्हणले? संभाव्यता काय म्हणले तर सांगा? पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस म्हणजे 4 भागिले 8. 4 1 4, 4 2 8. नंबर ऑफ ए 4 आहे ना आपला, नंबर ऑफ एस किती आहे? 8. काय सांगायचं मध्ये? सगळ्याला समजतंय नक्की? 1 कॉइन झालं, 2 कॉइन झालं, 3 कॉइन झालं, 1 डाय झालं, 2 डाय झालं. आता 1 कॉइन
टॉस्ड राईट द सॅम्पल स्पेस असा पण प्रश्न येऊ शकतो. मग ते काय समजलं सगळ्यांना हे बघा प्रश्न लिहून घ्या वाटलं तुम्ही. 1 coin tossed and 1 die is rolled simultaneously. एक नाणे व एक फासा सोबत फेकले असता. सोबत फेकले असता. उत्तराची सुरुवात यस बरोबर कारण सुरुवातीला नमुना अवकाश लिहावाच लागतो. सॅम्पल स्पेस लिहावाच लागतो. मग यस बरोबर महिरपी कंसात. आता नाणं म्हणलं की नाण्या काय असतं कॉइनवर काय असतं याच्या आणि नाण्यावर आणि फासावर काय असतं 6 टिपके असतात 1 2 3 4 5 6. या दोघांना सायमल्टेनियसली टॉस्ड एकत्रित फेकले. मग कसं लिहायचं बघा यस बरोबर महिरपी कंसात छोटा कंस करायचा. या यशला अगोदर सगळ्यांबरोबर घ्यायचं 6 म्हणजे कसं छोट्या कंसात यच कॉमा 1 कंस पूर्णाची लाट यच कॉमा 2 कंस पूर्णाची लाट यच कॉमा 3 कंस पूर्णाची लाट यच कॉमा 4 कंस पूर्णाची लाट यच कॉमा 5 कंस पूर्णाची लाट यच कॉमा 6 कंस पूर्णाची लाट. परत छोट्या कंसात टी कॉमा 1 कंस पूर्णाची लाट. आता टी ला घेतलं ना सगळ्यांबरोबर. परत टी कॉमा 2 कंस पूर्णाची लाट टी कॉमा 3 कंस पूर्णाची लाट टी कॉमा 4 कंस पूर्णाची लाट टी कॉमा 5 कंस पूर्णाची लाट टी कॉमा 6 कंस पूर्णाची लाट. नाही द्यायचं डायरेक्ट बाहेर कंस पूर्ण. पण नंबर ऑफ यस किती येणार बघा 6 6 12 आहे. 1 2 3 4 5 6 मोजा तुम्ही 12 कंस आहेत 12. समजलं असेल काही नक्की. आता याच्यामध्ये इव्हेंट काय काय असतील तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुस्तकातले आपण इव्हेंट घ्यायचा म्हटलं तरी पुस्तकातल्या घेऊ. बघा उदाहरण नंबर मला वाटतं याच्यातलं 6 बघा 5.3 सराव संच 5.3 सराव संच 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 एक्झाम्पल नंबर 6 बघा कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट हेड अँड ऑड नंबर. हेड अँड ऑड नंबर छापा आणि विषम संख्या. मग सांगा इव्हेंटला अक्षर दिले ना आपल्याला ए मग ए बरोबर म्हणजे बी कंसात डायरेक्ट द्यायचं. हेड आणि ऑड नंबर पाहिजे. छापा आणि विषम संख्या मग काय लागेल H1 H3 H5 हेड पाहिजे. इथं हेड आहे का कुठं नाही मग तेवढंच घ्यायचं. छोट्या कंसात H कॉमा 1 कंस पूर्ण कॉमा H कॉमा 2 कंस पूर्णाची लाट नाही सॉरी H कॉमा 3 H कॉमा 5 हेड आणि ऑड नंबर झालं एवढंच. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. नंबर ऑफ ए किती येणार सांगा 3. प्रोबॅबिलिटी काढा मला 5.4 मध्ये बघा सगळ्या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायला लावली. परीक्षेत प्रोबॅबिलिटी सुद्धा काढायला येऊ शकतो. आणि जर इथं सांगितली का नाही सांगितलं मग नाही काढायची. जर प्रोबॅबिलिटी शब्द आला तर प्रोबॅबिलिटी कशी काढायची P of A is equal number of A भागिले number of B's. म्हणजे 3 छेद नंबर ऑफ A 3 आहे नंबर ऑफ S 12 आहे. 3 1 3 3 चौक 12 आणि 1 छेद 4 येणार. दुसरी इव्हेंट काय सांगितली वाचा. कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट अ हेड और 10 हेड पण पाहिजे आणि 10 पण पाहिजे अँड इव्हन नंबर म्हणजे छापा किंवा काटा आणि समसंख्या. तुम्ही नाही म्हणत कधी कधी आहे गुलाबजाम किंवा जिलेबी लय आवडते म्हणजे गुलाबजाम बी आवडते जिलेबी बी आवडते. तसं हेड पण पाहिजे आणि 10 पण पाहिजे पण त्याच्याबरोबर फक्त इव्हन नंबर पाहिजे. म्हणजे H2 H,2 ही आणि T2 T4 आणि T6 हे 3 आणि 3 6 येईल का. पण ती इव्हेंट अक्षर बी म्हणजे बी बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये स्मॉल ब्रॅकेट H,2 कंस पूर्णाची लाट H,4 कंस पूर्णाची लाट H,6 कंस पूर्णाची लाट झालं का नाही. परत T सक्रम 2
त्याची प्रॉबॅबिलिटी काढा, संभाव्यता काढा म्हणलं. संभाव्यता काढताना संभाव्यता अक्षर पी, प्रॉबॅबिलिटी कंसात बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी ची किंमत 6, नंबर ऑफ यस किती आलं आपलं 12. 6 1 6, 6 2 12, मग संभाव्यता किती आली 1/2. काय अडचण पुन्हा. तिसरी घटना काय सांगली बघा, नंबर ऑन द अपर बेस इज ग्रेटर दॅन 7 and 10 ऑन द कॉइन. 7 पेक्षा मोठी संख्या आणि 10 पाहिजे. आता मला सांगा डाय वरती म्हणजे भाषावरती 7 पेक्षा मोठी संख्या आहे का? नाहीये. पण डायरेक्ट काय करायचं, c रिकामा दंड ठेवायचं, कर्ली ब्रॅकेट मोकळंच ठेवायचं आणि त्याचा नंबर ऑफ c काय ना 0 आणि प्रोबॅबिलिटी म्हणजे p ऑफ c बरोबर सुद्धा काय ना 0. कळलं? 7 पेक्षा मोठी संख्या नाही ना, नुसतं 10 घेऊन जमल का? त्यांना 10 पण पाहिजे आणि 7 पेक्षा मोठी संख्या. मग 7 पेक्षा मोठी संख्या नाही. काटा असून उपयोग नाही ना, 7 पेक्षा मोठी संख्या नाही. बस काटा आहे तिथं, पण काटा नाही घ्यायचा. त्याच्याबरोबर काय पाहिजे 7 पेक्षा मोठी संख्या का? कारण दोघे एकत्र येईल. त्यामुळे c बरोबर रिकामा डबल किंवा रिकामा डबल म्हणजे रिकामा महिने बिकाउंस नंबर ऑफ c बरोबर 0 म्हणजे प्रोबॅबिलिटी सुद्धा त्याची काय लिहायची 0 लिहायची. काय शंका आहे याच्यामध्ये? अशा प्रकारे हा पॉइंट आपला 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट 1 डाय 2 डाय आणि 1 पॉइंट 1 डाय सायमल्टेनियसली टोटल मला वाटतं जवळपास 6 एक्झाम्पल याचे संपले.